सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही सुरुवात करणार आहे स्वयंपाक बनवायला. त्यापूर्वी बघा आकाशामध्ये सुंदर अशा गुलाबी रंगाच्या छटा पसरलेल्या आहेत आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे. आज आमच्या गावामध्ये जत्रा आहे, त्यामुळे मी गोड म्हणून घरीच श्रीखंड बनवणार आहे. आज माझा जेवणाचा मेनू असणार आहे बटाट्याची भाजी, पुरी, श्रीखंड आणि वटाणा मिक्स असलेला मसाले भात. तर असा जत्रा स्पेशल मेनू असणार आहे. आमच्याकडे कोणी पुरणपोळी बनवतात, कोणी पुरी भाजी, श्रीखंड वगैरे बनवतात, कोणी गुलाबजामुन असं गोड काहीही बनवून नैवेद्य दाखवतात. माहेरी जत्रेमध्ये ग्रामदेवताला मलिदा नैवेद्य दाखवला जायचा आणि इकडे असं काही नाही, गोड कोणताही आपल्या आवडीनुसार सोयीनुसार पदार्थ बनवून आपण नैवेद्य दाखवू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा मी बटाटे उकडायला ठेवले, कारण मी बटाट्याची भाजी बनवणार आहे. आणि त्यानंतर मी कणिक मळायला घेतलं, कारण कणिक मळूपर्यंत शिट्ट्या होतील आणि आपले बटाटे सुद्धा उकडून होतील. आणि मला मिस्टरांना डब्बा सुद्धा द्यायचा आहे, मुलींना सुद्धा शाळेला सुट्टी नाही, मुलींना सुद्धा टिफिन बनवायचा आहे. त्यामुळं मी जे पुरी बनवणार आहे ते गव्हाच्या पिठाचीच बनवणार आहे. त्यामुळे पुरीचं आणि चपातीचं पीठ हे एकत्रच मी मळत आहे. कणिक मळून झाल्यानंतर मी कांदा वगैरे चिरून घेतला, बटाट्याच्या भाजीची तयारी केली. 8 ते 10 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये ग्राइंड केल्या, त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर सुद्धा घातलं आणि ग्राइंड केलेल्या हिरव्या मिरच्या वगैरे तेलामध्ये छान परतून घेतल्या. थोडासा कांदा सुद्धा परतून झाला. कांदा मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं, कारण बटाटा आपला त्यामुळे मऊ होतो आणि दिवसभर सुद्धा आपला बटाटा छान अशी बटाट्याची भाजी मऊच राहते. त्यामुळे दिवसभर कधीही आपण बटाट्याची भाजी खाल्ली तर ती छानच लागते. तर बटाटा इथे मी स्मॅश करून घेतला होता, कारण खूप मऊ शिजवून घेतला आणि असं तुकडे वगैरे करून ठेवलं तर मग ती ड्राय पडते बटाट्याची भाजी आणि छान लागत नाही. बटाट्याची भाजी चपाती पहिल्यांदा केली, मिस्टरांपुरतीच चपाती केली आणि त्यांना डब्बा पॅक करून दिला. त्यानंतर मी इथे घेतला मसाला भात बनवायला. तर नेहमीप्रमाणेच आपण जे खडे मसाले टाकतो तेलामध्ये ते टाकले, जिरे मोहरी टाकली. हा मटार मी काल आणून सोलून ठेवला होता, हा काही फ्रोझन मटार नाही. तर त्यानंतर कांदा एक मोठा बारीक लांब उभे चिरून घेतले, टोमॅटो 2 घातले, कारण मला मसाले भातामध्ये टोमॅटो खूप आवडतात. त्यानंतर आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घातली, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्या. त्यानंतर गरम मसाला, थोडीशी हळद पूड आणि माझ्याकडे मिसळ मसाला होता तो सुद्धा ह्याच्यामध्ये घातला. अर्धा चमचा मसाला तिखट घातला आणि अर्धा तासापूर्वी मी तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलं होतं, त्यातलं पाणी सुद्धा बघा आता तांदळामध्ये ॲब्सॉर्ब झालेलं आहे आणि आपले असे तांदूळ ड्राय झालेले आहेत. हे तांदूळ जे आहेत ते कोलम तांदूळ आहे, बासमती वगैरे नाही. आणि इथे मी एका वाटीला तांदळाच्या 3 वाटीप्रमाणे पाणी गरम करून घेतलं आणि ह्या छोट्या कुकरमध्ये आता मी पाणी ओतलेलं आहे. आणि हा कुकर जो आहे मी आता झाकण न लावता, म्हणजे कुकरची झाकण न लावता साधं आपलं प्लेट ठेवून मी हे भात बनवून घेणार आहे, कारण हा भात मग खूप छान फुलतो आणि जास्त क्वांटिटीमध्ये होतो. आता भात इकडे शिजतोय तोपर्यंत मी इकडे श्रीखंडची तयारी करून घेते. काल रात्री मी दही जे आहे ते असे कापडामध्ये बांधून चाळणीमध्ये ठेवून दिलं होतं आणि वजनदार म्हणून त्याच्यावरती खलबत्त्याचा वरचा बत्ता ठेवून दिला होता. तर दही बघा आपली छान अशी घट्ट झालेली आहे, ह्यातलं पाणी पूर्ण निथळून गेलेलं आहे. ह्याची जी रेसिपी आहे मी माझ्या शॉर्ट व्हिडिओवरती अपलोड केलेली आहे, ती तुम्ही नक्की पाहू शकता. तर 4-5 चमचे मी साखर घेतलेली आहे, ती ग्राइंड केली आणि अर्धा तासापूर्वी मी हे जे दूध आहे त्याच्यामध्ये 1-2 चमचे दूध आहेत आणि त्याच्यामध्ये केशर थोडं टाकलं होतं, त्यामुळे छान असा पिवळा रंग आलेला आहे. वेलदोडे तव्यावरती ड्राय भाजून घेतले. साखर आणि वेलदोडे मिक्सरला ग्राइंड करून त्याची अर्धा चमचा पूड मी या श्रीखंडामध्ये मिक्स केली. त्यानंतर 4 चमचे जे साखर आहे पिठी साखर ती मिक्स केली. हे ड्रायफ्रुट्स आहेत बारीक कट करून घेतलेले आहेत, बदाम काजू आणि पिस्ता हे सुद्धा ह्या श्रीखंडमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे. त्याच्यावरती केशर असं छान डेकोरेट करण्यासाठी घातलं. तोपर्यंत आपला मसाले भात सुद्धा बनून तयार झालेला आहे. तर आपण कुकरचं झाकण न लावल्यामुळे बघा भात आपला छान फुलून आलेला आहे. अगदी कोरडा मोकळा असा सुटसुटीत आपला भात तयार झालेला आहे. सगळ्यात शेवटी त्याच्यावरती कोथिंबीर घातली आणि झाकण लावून ठेवून दिलं. तर आता मी इकडे गव्हाच्या जे चपाती मगाशी बनवलं त्याचंच कणकाच्या पुरी बनवणार आहे. तर असे गोळे बनवून घेतले आणि मीडियम फ्लोवरती पुरी अशा तळून घेतलेल्या आहेत. ही पुरी जी आहे ती गव्हाच्या पिठाचीच आहे, ह्याच्यामध्ये मैदा वगैरे मिक्स नाही. त्यामुळे आपल्या ही जे पुरी आहेत त्या अगदी संध्याकाळपर्यंत अशाच मऊ छान राहिल्या होत्या. मैद्याच्या पुरी असतात ना, आपण लग्नात जेवतो किंवा वास्तुशांतीमध्ये जेवतो मैदा मिक्स केलेला, तर त्या अशा कडक बनतात, वातड बनतात. त्यामुळं
पुरी आपल्याला जेवायला नको वाटतं, पण अशा गव्हाच्या पिठाच्या ज्या पुरी असतात ते खूप छान लागतात. तुम्हीही नक्की बनवून ट्राय करा. तर इकडे मुलींच्या शाळेचा सुद्धा वेळ झाला होता, त्यामुळे टिफिन मी भरत होते. मुलींना म्हटलं होतं की तुम्ही घरी पुरी भाजी खा आणि डब्यामध्ये चपाती भाजी घेऊन जा. तर मुलींना वेगळं काहीतरी पाहिजे होतं डब्यामध्ये, म्हणून त्या म्हटल्या पुरी भाजी आम्ही डब्यामध्ये घेऊन जातो आणि चपाती भाजी आम्ही इकडे खातो. तर पुरी भाजी मसाले भात असा मी पोरींचा डब्बा पॅक केला. त्यानंतर राहिलेलं जे कणिक होतं त्याची मी पुरी बनवून घेतली आणि सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मग देवाला मी घरातल्याच नैवेद्य दाखवला. पुरी, बटाट्याची भाजी, मसाले भात, श्रीखंड आणि त्यानंतर मग मुली शाळेतून आल्यानंतर आम्ही जत्रा फिरायला गेलो. मुलींनी मग जत्रेतल्या पाळण्याचा आनंद घेतला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा, कमेंट करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.